अनंत तरे यांचं ऐकलं असतं तर गळ्याशी आलं की अमित शहांच्या चरणी हंबरडा फोडून लोटांगण घेणारे लोक दिसले नसते. त्यांचं ऐकलं नाही याचा पश्चाताप होतोय. एकनाथ शिंदे दगा देतील असं अनंत तरे यांनी यापूर्वीच सांगितलेलं होतं, असं विधान ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी कालच्या कार्यक्रमात ठाण्यात केलं. आणि महाराष्ट्राच्या राजकारणात दिवंगत अनंत तरे यांचं नाव पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. योगेश कोळी लिखित अनंत आकाश अर्थात आठवणीतील अनंत तरे या पुस्तकाचं प्रकाशन उद्धव ठाकरेंच्या हस्ते काल ठाण्याच्या गडकरी रंगायतन इथं पार पडलं. यावेळी त्यांनी अनंत तरे यांच्याबाबतच्या अनेक आठवणींना उजाळा दिला. पण एकनाथ शिंदे भविष्यात दगा देतील असं भाकीत करणारे अनंत तरे नेमके कोण, तेव्हा नेमकं काय झालेलं होतं, अनंत तरेंनी तेव्हा ही भविष्यवाणी कशी काय केलेली होती, त्यामागे नेमकी कारणं काय होती, सगळं जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी. म्हणजे अनंत तरे यांचे स्वीय सहाय्यक योगेश कोळी यांनी अनंत तरे यांच्या जीवनावर लिहिलेल्या अनंत आकाश या पुस्तकाचं प्रकाशन उद्धव ठाकरे यांच्या हस्ते गडकरी रंगायतन इथं पार पडलं. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी अनंत तरे आणि त्यांच्या कुटुंबियांच्या निष्ठेचा गौरव केला. ते म्हणाले, अनंत तरे यांच्या जीवनावर बनवलेली तो राजहंस 1 ही ध्वनिचित्रफीत पाहिली आणि तेव्हाचं ठाणं आठवलं. जीवाला जीव देणारे आनंद दिघे, अनंत तरे, मोदा जोशी, प्रकाश परांजपे, रघुनाथ मोरे यांच्यासारखी मंडळी आज असती तर कोणाचीही गद्दारीचा ग उच्चारण्याची हिंमत झाली नसती. आणि आज पश्चाताप होतोय की अनंत तरे यांचे तेव्हाच ऐकलं असतं तर शहांच्या चरणी हंबरडा फोडून वाचवा वाचवा म्हणणारेही दिसले नसते. ठाकरे आणि तरे कुटुंबियांचे कुलदैवत एकविरा आई आहे, म्हणजेच आम्ही एका आईची लेकरं आहोत असं उद्धव ठाकरे म्हणाले. या कार्यक्रमावेळी शिवसेना नेते माजी खासदार राजन विचारे, शिवसेना नेते अरविंद सावंत, खासदार बाळामामा म्हात्रे, लोकनेते दिबा पाटील यांचे पुत्र अतुल पाटील, ठाणे जिल्हा प्रमुख केदार दिघे, एकविरा देवस्थानचे विश्वस्त नवनाथ देशमुख, उपनेते बबन पाटील, शिवसेना समन्वयक संजय तरे, माजी नगरसेविका महेश्वरी तरे, डॉक्टर जास्मिन राजके तरे, डॉक्टर दक्षता तरे, कॅप्टन विशाल तरे यांच्यासह ठाणेकर मोठ्या संख्येनं उपस्थित होते. पुढे बोलताना ठाकरे म्हणाले, शिवसेना प्रमुखांनी उद्यान, नाट्यगृह, स्टेडियम दिलं. सलग 3 वेळा महापौर होणं हा विक्रम आहे. जिथे गद्दार झाले हेच ते ठाणं, त्याच ठाण्यात शिवसेनेच्या निष्ठेपायी 3 वेळा महापौर होणारे अनंत तरे होणे नाही. पुस्तक चांगलं आहे, आम्ही एका आईची लेकरं आहोत. अंतुले यांचा पराभव करून तरे त्याच वेळी दिल्लीला गेले असते. एक काळ असा होता, शिवसेना आणि संकट. प्रत्येक संकटात शिवसैनिक छातीचा कोट करून उभा राहतो. एवढी संकट आली तरी तरे कुटुंब शिवसेनेचा भगवा सोडायला तयार नाही. आई एकविरा आपल्या पाठीशी आहे, बघू कोण येते आडवं. एकविरा देवी परीक्षा बघत असेल. दिवाळी येते, महिषासूर मारल्याशिवाय आई राहत नाही. शेतकऱ्याचा 1 रुपया गद्दाराच्या 1000 कोटींच्या बरोबर होता. वापर झाल्यावर गद्दाराला कचरा कुंडीत फेकून देईल आणि नंतर कपाळावर हात मारत ठाण्यात फिरताना दिसेल. घात केल्यावर यांना कळेल. अशा परिस्थितीत अनंत तरे यांच्यासारखी माणसं पाहिजे होती. विकास झालाय तर खर्च कोणाच्या खिशात गेला? महापालिका लुटली आहे, हेलिकॉप्टर घेतली आहे शेतात जायला. शेतात जातो पण भाजी कापतो का रेडा कापतो हे माहीत नाही असा टोला देखील ठाकरेंनी शिंदेंना लगावला. सोमवारी आपला मोर्चा आहे. आपल्यासोबत विशेष म्हणजे मनसे आहे. सर्व दुश्मनांना फेकलं जाईल तेव्हा मी एकविरा आईच्या दर्शनाला येईन असं ठाकरे म्हणाले. म्हणजे अनंत तरे यांचा तेव्हा ठाण्याच्या राजकारणात मोठा प्रभाव होता. ठाण्यातले एक प्रभावशाली नेतृत्व आणि लोकप्रिय नेता अशी त्यांची ओळख होती. दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याशी त्यांचं विशेष जिव्हाळ्याचे संबंध होते. त्यामुळेच त्यांना 3 वेळा ठाण्याच्या महापौर पदाचा मान मिळालेला होता. ते अनेक वर्ष शिवसेनेचे उपनेते म्हणून देखील कार्यरत होते आणि विधान परिषदेचे सदस्यही म्हणून त्यांनी महत्वपूर्ण कामं केली आहेत. महादेव कोळी समाजाच्या विविध मागण्यांसाठी त्यांनी आवाज उठवलाय आणि अनेक आंदोलनं देखील केली आहेत. ते अखिल भारतीय कोळी समाज संघटनेचे अध्यक्ष होते. तसेच कार्ला येथील एकविरा देवस्थान ट्रस्टचे अध्यक्षपद त्यांनी भूषवलेलं होतं. कामगार संघटनांमध्ये सुद्धा त्यांचं महत्वपूर्ण योगदान राहिलं आहे. ठाणे आणि नवी मुंबईतील अनेक उद्योग संस्थांमध्ये कामगारांच्या हक्कासाठी त्यांनी करार घडवून आणत कामगार चळवळ मजबूत केली होती. एकूणच ठाण्यात अनंत तरे या नावाला एक वेगळं वलय होतं. एकेकाळी ठाण्याच्या राजकारणात तरे यांचा दबदबा होता. दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी तरे यांचा नेहमीच सन्मान केला. विशेष सांगायची गोष्ट म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रात सलग 3 वेळा महापौर म्हणून निवडून जाण्याचा रेकॉर्ड केवळ तरे यांच्याच नावावर आहे. ठाण्याचे 1993 ते 1996 सालापर्यंत महापौर पद 3 वेळा त्यांनी भूषवलं. तरे महापौर झाले त्यावेळी सभागृहात त्रिशंकू अवस्था होती. त्यामुळे अतिशय अटीतडीच्या लढाईत तरे यांनी महापौर पद शिवसेनेकडे खेचून आणलं आणि नंतर ते कायम शिवसेनेकडेच राहिलं. याशिवाय बॅरिस्टर अंतुले यांच्या विरोधात अनंत तरे यांनी रायगड मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवलेली होती. मात्र तिथे त्यांचा पराभव झाला होता.
2014च्या निवडणुकीमध्ये अनंत तरे यांनी काही काळ औट घटकेची बंडखोरी करून निवडणूक लढवण्याचा प्रयत्न केला होता. विधानसभेसाठी त्यांनी थेट कोपरी 5 पाखाडी मतदारसंघातून एकनाथ शिंदे विरोधातच अर्ज दाखल करून खळबळ उडून दिलेली होती. अनंत तरे यांना आमदारकी देण्याचं पक्षानं आश्वासन दिलेलं होतं, पण ते पाळलं न गेल्यामुळे अनंत तरे यांना विधानसभेसाठी आपली उमेदवारी दाखल केली. मात्र पक्ष नेतृत्वानं वेळीच दखल घेत त्यांची समजूत घातल्यानं त्यांनी आपला अर्ज मागे घेतलेला होता. त्यांना ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी विचारणा झालेली होती, पण तेव्हा त्यांनी नकार दिलेला होता. शिवसेना प्रमुख, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे कट्टर समर्थक आणि मातोश्रीशी एकनिष्ठ असलेले अनंत तरे यांच्यावर तब्बल 82 दिवस ठाण्याच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. कोरोनाची लक्षणं जाणवल्यानं त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. अखेर ब्रेन हॅमरेजमुळे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अनंत तरे यांचं फेब्रुवारी 2021 मध्ये निधन झालं, त्यावेळी ते 66 वर्षांचे होते. पण म्हणजे एकनाथ शिंदे हाच माणूस आपल्याला दागा देईल असं भाकीत केलेलं होतं. तो तरेंचा किस्सा नेमका काय? तर कालच्या कार्यक्रमात याबद्दल बोलताना उद्धव ठाकरेंनी त्यांचा हा किस्सा सांगितलेला आहे. ठाकरे म्हणाले, अनंत तरे 2014 मध्ये निवडणूक लढवणार होते. त्या काळात भाजपनं अचानक युती तोडली आणि विधानसभा निवडणूक आली. त्या काळातच शिवसेनेला संपवण्याचा कट रचला जात होता. आम्ही ठामपणे उभे राहिलो आणि आमचे उमेदवार पुढे आणले. त्यावेळी तरे यांनी अपक्ष म्हणून अर्ज दिला होता. अनेकांनी मला सांगितलं की अनंत तरे ऐकत नाहीत. तेव्हा लोटांगणवीर माझ्याकडे आले आणि म्हणाले, काहीतरी केलं नाही तर ही जागा आपण गमावू. मग मी प्रत्यक्ष जाऊन तरे यांच्याशी बोललो आणि त्यांना समजावून सांगितलं की भाजपचं संकट आम्ही दूर करू, मान प्रतिष्ठेचा विचार नंतर करू. त्यावर अनंत तरे यांनी स्पष्टपणे सांगितलं, हाच माणूस एक दिवस आपल्याला दगा देईल. अनंत तरे नावाचा तो राजहंस आज आपल्यात असता तर हे कावळे इतके फडफडले नसते. या क्षेत्रातही तरे यांनी आपला नेतृत्वाचा ठसा उमटवला होता. ठाणे, नवी मुंबई परिसरातील अनेक कंपन्यांमध्ये त्यांनी कामगारांच्या हिताचे करार घडवून आणण्यात महत्वाची भूमिका बजावलेली होती. मंडळी, तुम्हाला अनंत तरे यांच्याबद्दलची माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. सोबतच आपल्या विशेष भारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.